या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। डोंबिवलीमध्ये काही दिवसांपूर्वी दोन लोकांच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाला गाठून भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली होती। या प्राणघातक हल्ल्यातील जवळपास 9 दिवसांनंतर 10 पैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आता या प्रकरणात पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलिसांवर गंभीर आरोप करीत या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांकडे वर्ग करण्याची मागणी केलेली आहे। 1000 कोटी रुपयांचा कर गोळा करण्याचं लक्ष ठेवलेल्या 2024-25 या आर्थिक वर्षातील फक्त 3 महिने आता शिल्लक असल्यानं पुण्यातल्या पिंपरी चिंचवड महापालिका आता ऍक्शन मोडवर असून थकबाकीदारांच्या मालमत्तादारांची आता जप्ती तीव्र करण्यात आलेली आहे। गेल्या 10 दिवसात त्यांनी 11 कोटी 37 लाख रुपयांची कर थकबाकी असलेल्या 418 मालमत्तांची जप्ती केली आहे। यावर्षीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनानं मोठमोठे हॉटेल्स, मॉल, पेट्रोल पंप, चित्रपटगृह, मंगल कार्यालय, औद्योगिक कारखाने, खासगी रुग्णालय यांना आपल्या रडारवर घेतलंय आणि 1 लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या मालमत्तांवर त्यांनी जप्तीचा बडगा उगारलाय। यामध्ये 418 मालमत्तांची जप्ती सुद्धा करण्यात आली आणि या कारवाई दरम्यान 1511 थकबाकीदारांनी 26 कोटी 92,73,749 रुपयांचा भरणा केलाय। त्यामुळे त्यांची जप्ती टळलेली आहे। कर न भरणाऱ्या थकबाकीदारांची नावं आता वर्तमानपत्रात सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहेत। तसंच त्यांच्या कंपन्या, घरं किंवा मग संस्थांच्या बाहेर बँड सुद्धा वाजवले जाणार आहेत। त्यामुळे जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत कर भरावा असं आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केलंय। 7 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्री सुमारास तळेगाव दिघे तालुका संगमनेर येथील रहिवासी महिला नांदूर शिंगोटे इथे जाण्यासाठी एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनास हात दाखवून नाशिक रोडवर प्रवासी म्हणून बसली होती। याच दरम्यान पिकअप वाहनावरील चालक आणि गाडीतील एक इसम यांनी नाशिक ते पुणे महामार्गावर मोहदरी घाटामध्ये गाडी थांबवून त्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या अंगावरील सोने, चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि बॅग असा सगळा ऐवज मुद्देमाल जबरीनं लुटला। या महिलेला गाडीच्या खाली लोटून देण्यात आलं, ज्यामुळे तिला दुखापत सुद्धा झाली। MIDC सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला। गोपनीय माहितीच्या आधारावर संशयित आरोपी संदीप विठ्ठल वाघ वय वर्ष 28 आणि रोहित मधुकर लहाणे वय वर्ष 24 यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्या ताब्यातून पिकअप गाडी, सोने, चांदीचे दागिने, एक मोबाईल फोन असा एकूण 9,09,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याचा तपास MIDC सिन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत होते। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याच्या संदर्भात न्यायालयात 48 वर्षांपासून सुरू असलेल्या दाव्यात अलीकडेच कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दुर्गाडी किल्ल्याची जागा शासनाच्या मालकीची असल्याचा निर्णय दिला होता। या निर्णयानं मुस्लिम समाजाच्या या जागेवरच्या मालकीच्या दाव्याला आता फेटाळून लावलं होतं। याविरुद्ध मजलिस मुशावरीन या मुस्लिम समाजाच्या संघटनेनं स्थगितीची मागणी न्यायालयाकडे केली होती। कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश RG वाघमारे यांनी या स्थगितीच्या मागणीवर मंगळवारी दुर्गाडी किल्ला आणि परिसरात स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले। मुस्लिम समाजानं दाखल केलेल्या स्थगिती याचिकेवर गुरुवारी म्हणजेच 9 तारखेला सुनावणी होणार आहे आणि सुनावणीपूर्वी मुस्लिम समाजानं तातडीचा अर्ज सुद्धा दाखल केला। अंतिम आदेश होण्यापूर्वी या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती आणि या आदेशामुळे दुर्गाडी किल्ल्यावर डागडुजी आणि इतर धार्मिक उपक्रम पुढील आदेशापर्यंत करण्यास मनाई करण्यात आली आहे। हिंदू संघटनांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडण्याची यासाठी आता तयारी केली आहे। मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं आतापर्यंत 10,500 बांधकामांचं सर्वेक्षण पूर्ण करून रहिवाशांची पात्रता सुद्धा निश्चित केली आहे। पहिल्या टप्प्यातील N19 मधील 4,053 झोपड्या रिकाम्या करून त्या हटवण्याच्या कामाला आता सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे। सप्टेंबर ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं 4,053 पैकी 2,500 झोपड्या हटवल्या आहेत। उर्वरित 1,500 झोपड्या लवकरच रिकाम्या करून पहिल्या टप्प्यातील संपूर्ण भूखंड मोकळा करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे MMRDA कडे हस्तांतरित करण्याचे नियोजन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने केलंय।
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या.